माझं नाव रविकांत जाधव. दादा, तुम्ही जे हे विणकाम केलं ह्यासाठी बांबू कुठून आणता? या ठिकाणी आम्ही बांबू खेडेगावातून आणतो. दापोली शहरामध्ये जे आसपासचे जे खेडेगाव आहेत त्या ठिकाणाहून बांबू भेटतो. आता बांबूचा पण भरपूर शॉर्टेज असतो, तरीसुद्धा त्यातल्या त्यात आम्ही थोडेफार आणतो बांबू आणि त्यापासून हे विणकाम केलं जातं. असं पण जे तुम्ही हे विणकाम करता ह्यावर तुमचं घर चालतं? हां, याच्यावरती आमचं एक कुटुंब चालतं. तेवढं विणकाम होतं. तेवढं दिवसभर जर तुम्ही कंटिन्यू जर बसून राहिलात, समजा तुम्ही सकाळी आलात आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही 5-6 वाजेपर्यंत बसलात, तर एक कुटुंब त्यामध्ये चालतं. तुमचं गाव कोणतं? गाव आता या ठिकाणी आम्ही बरेच वर्ष आहोत, कमीत कमी 40-1 वर्षाला या ठिकाणी आहोत. आमचं गाव मूळ तासगाव आहे. तर त्या इथून आम्ही या ठिकाणी आलो 40 वर्षापूर्वी. तर या ठिकाणी आम्ही घर वगैरे स्वतःचं बांधलेलं आहे. त्यामुळे आम्ही जो वार्तालाप हुआ है मराठी में, उसको हिंदी में अनुवाद करके सुना रही हूँ, ताकि जो हमारे हिंदी की ऑडियंस है वो भी इस वीडियो से कुछ ले सके। पहला प्रश्न जो हमारे संवाददाता ने किया वो ये था कि आपने जो ये चीज़ें बनाई हैं उसके लिए आपने बैम्बू कहाँ से लाया है। उसका उत्तर दिया गया, शहर के आसपास जो गांव हैं उधर से लाते हैं। बैम्बू ज़्यादा नहीं मिलते हैं, इसलिए कुछ ही गांव से लाते हैं और उसी से ये चीज़ें बनाई जाती हैं। आप जो ये चीज़ें बेचते हैं उससे आपका घर चलता है क्या, ऐसा दूसरा प्रश्न किया गया। उसके उत्तर में उन्होंने कहा, ये चीज़ें बेचने से हमारा ये परिवार का खर्चा निकल आता है। अगर हम सारा दिन भरपूर काम करते हैं तो बहुत अच्छी कमाई हो जाती है। संवाददाता ने ये भी पूछा कि आप ये क्यों करते हैं, तो उसका उत्तर उसने ये दिया कि मैं चाहता हूँ कि लोग हमारी ये चीज़ें इस्तेमाल करें और प्लास्टिक का इस्तेमाल ना करें। ये कितनी अच्छी सोच है, हमें सबको ये सोच अपनानी चाहिए, ऐसा मेरा मत है। उसके बाद पूछा गया कि तुम्हारा गांव कौन सा है। उसने कहा, हम गांव नहीं रह पाते, हमारा गांव बहुत दूर है, इसलिए हमें यहीं रहना पड़ता है और यहीं से हम काम करते हैं। फिर पूछा गया, अब आप ये अपनी चीज़ों के बारे में कुछ बताइए। उत्तर में मिला कि ये हमने फल डालने की टोकरी, कपड़े डालने के लिए एक बड़ा सा टोकरा, मुर्गी का पिंजरा, फूल रखने के लिए छोटी छोटी टोकरी, चावल छानने के लिए एक बड़ा आइटम और चपाती के लिए एक डिब्बा, ऐसी कुछ वस्तुएं बनाई हैं जो आप अपने घर में इस्तेमाल कर सकते हैं और प्लास्टिक से दूर रह सकते हैं। इससे हमारे जो रूरल एरिया के लोग हैं जिनके पास और कुछ नहीं, सिर्फ अपने हाथ की कला है, वो अपना घर चलाते हैं, ये उनका व्यवसाय है। इसलिए आपसे ये अनुरोध है कि आप प्लास्टिक का त्याग करके अगर ये टोकरियाँ अपने घर में इस्तेमाल कर सकें, इनका तो भला हो ही जाएगा और हमारा पर्यावरण भी बच जाएगा। आपल्याला मी या ठिकाणी दाखवतो की बांबूंपासून जे वस्तू बनवल्या जातात त्याचे हे प्रकार आहेत, त्याची तुम्हाला मी थोडक्यामध्ये माहिती देतो। तर या ठिकाणी पहा की ह्या बांबूंपासून ही शिकारणी म्हणतात याला। तर ही वस्तू जी आहे ती आंबे उतरवण्यासाठी, जे झाडावरचे आपल्या कोकणामध्ये जो आंबा फेमस असतो की हापूस आंबा, तर ते उतरवण्यासाठी याचा वापर केला जातो।
बघतो तर याला शिकारणी म्हणून असं नाव आहे या टोपलीचं. ते याला शिकारणी म्हणतात. याच्यामध्ये तुम्ही आंबे उतरवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर दुसरी म्हणतो आपल्या कोकणामध्ये जे याला झाप असं म्हणतात. हे कोंबड्यांसाठी झाकण्यासाठी याचा वापर केला जातो. असा हा झाप एक प्रकार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो तर हा जो काय प्रकार याला खुराडा म्हणतात. तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा कोंबड्या वगैरे ठेवण्यासाठी, कोंबड्याची लहान पिल्लं ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. अशा प्रकारे ह्या 2 वस्तू आहेत. तर आणखीन तुम्हाला थोडीफार मी माहिती देतो की या ठिकाणी ह्या टोपल्या आहेत. या सर्वसामान्य म्हणजे जो खेडेगावातली लोकं असतात तर त्यांना याचा वापर त्यांना करता येतो. म्हणजे कपडे वगैरे, भांडी वगैरे ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. खेडेगावामध्ये जास्त याचा वापर होतो. आपल्या शहरामध्ये प्लॅस्टिकचा जमाना आहे, त्यामुळे शहरातली लोकं या गोष्टींपासून दूर होताना दिसत आहेत. तरीसुद्धा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून या वस्तू टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रदूषण होऊ नये याच्यासाठी जे प्लॅस्टिकमुळे जे आपल्या शहरांमध्ये जे प्रदूषण होतं त्यापासून आम्ही ते न होण्यासाठी हे सर्व प्रयत्न करत आहोत. तर तुम्हाला दुसऱ्या वस्तू दाखवतो. या छोट्या छोट्या वस्तू आहेत. तर तुम्हाला सांगतो ह्या ज्या छोट्या वस्तू आहेत हे तुम्हाला सांगतो आपले घरामध्ये फुलं वगैरे ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये देवापुढे फुलं ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. या छोट्या छोट्या वस्तू आहेत. तर तुम्हाला सांगतो की या ठिकाणी हे सूप आहे. या सूपाचा वापर केला जातो. तुम्हाला सांगतो पूर्वी लोक जास्त वापर करायचे, आता कमी प्रमाणात याचा वापर होतो. तर हे सूप आहे, याचा वापर केला जातो. हे डबल आणि सिंगल असे 2 प्रकार असतात सूपांचे. तर याचा वापर केला जातो. सूप म्हणतात याला. तर तुम्हाला सांगतो ह्या डिझाईनमध्ये 2 वस्तू बनवलेल्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही आता ही नवीन डिझाईन बनवलेली आहे मी. तर याच्यामध्ये फळं वगैरे ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे ही एक वस्तू आहे. तर तुम्हाला सांगतो सर या ठिकाणी ही एक वस्तू आहे. तर याच्यामध्ये तुम्ही भाकरी, चपाती, पोळ्या वगैरे ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. तर या प्रकारे हा बघा याच्यामध्ये ते ठेवलं जातं. तर दुसरं एक तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी छोट्या छोट्या वस्तूसुद्धा आहेत. याचासुद्धा वापर केला जातो. चपाती वगैरे, भाकरी वगैरे ठेवण्यासाठी याचासुद्धा वापर केला जातो. ही सुद्धा एक चपाती ठेवण्याची वस्तू आहे. तर तुम्हाला सांगतो ही दुसरी एक वस्तू आहे ती रवळी म्हणतात. तर तुम्हाला सांगतो पूर्वीची लोकं याचा वापर करायची तांदूळ वगैरे धुण्यासाठी. तर याचा वापर पूर्वीची लोकं करायची. आता कालांतराने काळ बदलत गेलेला आहे आणि त्यामुळे या गोष्टींपासून लोकं दूर होताना दिसत आहेत. तरीसुद्धा आम्ही या वस्तू अशा बनवून प्रत्येकाला म्हणजे या ठिकाणी आम्ही ठेवतो आहोत आणि त्या कारणाने की लोकांपर्यंत ह्या वस्तू पोहोचाव्या याच्यासाठी मग हा आमचा प्रयत्न आहे. तर ह्या प्रकारे अशा ह्या वस्तू आहेत. तर या ठिकाणी हा झारणा आहे, याला झारणा म्हणतात. तरी तर याचा उपयोग होतो तुम्हाला सांगू खेडेगावातली जी लोकं असतात ते शेती करतात. तर शेतीमध्ये ते भात जे असतो तो भात चाळण्यासाठी तर याचा वापर भरपूर केला जातो. अशा प्रकारे हे चाळण आहे, चाळण बोलली जाते. तर अशा प्रकारे तुम्हाला मी सांगू इच्छितो की या ठिकाणी ह्या वस्तूचं आम्ही एक प्रकारे असं दुकान मांडलेलं आहे. ते आम्ही या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. तर तुम्हाला जर वस्तू हव्या असतील तर दापोलीमध्ये आपला सरकारी हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी या सर्व वस्तूचं विक्री केली जाते. जर तुम्हाला आवडल्या वस्तू तर प्लीज या ठिकाणी येऊन तुम्ही त्या वस्तू घेऊ शकता आणि आम्हाला ते सहकार्य करू शकता. धन्यवाद. जय महाराज. आहे मोबाईल नंबर 84 11 09 44 38.